राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक रास असते। त्या राशीचे काही गुणधर्म असतात ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात। त्या स्वभाव धर्मानुसार त्या व्यक्तीचं जीवन चालतं असं मानलं जातं। राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते। चला तर मग पाहूया राशीनुसार करिअरचे कोणते क्षेत्र कोणत्या राशीसाठी अनुकूल आहे। पहिली आहे मेष रास। मेष ही राशी चक्रातील पहिली रास समजली जाते। या राशीत केतूचे अश्विनी, शुक्राचे भरणी आणि रवीचे कृतिका नक्षत्र येते। राशीचा स्वामी आहे मंगळ, म्हणजे मेष राशीवर केतू, शुक्र, रवी आणि मंगळाचे वर्चस्व आहे। त्यातही अश्विनी हे पूर्ण नक्षत्र, भरणी हे पूर्ण नक्षत्र, तर कृतिकाची नक्षत्राचे 2 चरण येतात। राशी स्वामी मंगळ आहे। मंगळ प्रधान व्यक्ती नेतृत्व करणारे असून सैन्यातील अधिकारी, नौदलातील अधिकारी, डिफेन्स विभाग, पोलीस अधिकारी, रसायनशास्त्रात काम करणारे, शस्त्रक्रिया करणारे, सर्जन, सुतारकाम करणारे, कारागीर, इस्टेट एजंट, मेकॅनिक, फिजिशियन, खेळाडू इत्यादी क्षेत्रात आपलं करिअर घडवणारे असतात। मेष राशीच्या जातकाचे यश स्वयंभू पद्धतीने स्वतःच्या ताकदीवर मिळवलेले असते। वेगवेगळे आव्हाने स्वीकारणे आणि ती यशस्वी करणे यांना आवडते। त्या व्यक्ती आक्रमक, धार्मिक व गूढ गोष्टींकडे वळणाऱ्या असल्या तरी त्यांची त्यागाची भावना चांगली असते। त्यांच्यात नेतृत्वाचे गुण चांगले असतात। धाडसी असणाऱ्या व्यक्तींना नेतृत्व गुण आणि समूहाचा लीडर व्हायला आवडते। शनी जसा सेवावृत्तीचा कारक असतो तशी स्टील उद्योगाशी सुद्धा त्याची महत्त्वाची भूमिका असते। खाण उद्योग किंवा दगडाच्या खाणी यांचा व्यवसाय तसेच मातीशी संबंधित उद्योग हे सुद्धा मेष राशीच्या व्यक्ती करू शकतात। दुसरी रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या व्यक्ती कलासक्त व निसर्गप्रेमी असतात। वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव आणि उद्योगशील वृत्तीची राशी असल्याने यांचे करिअर विशेषतः कला, शेअर मार्केट, संगीत, बँकिंग ऑफिसर तसेच ड्रेस डिझायनर्स, केमिस्ट इत्यादी क्षेत्रात उत्तम करिअर होते। यांच्या कर्मस्थानी शनीची राशी असल्यामुळे या व्यक्ती वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असतात। सर्व्हिस इंडस्ट्रीज अशा व्यक्ती दिसून येतात। या राशीत रवीचे कृतिका नक्षत्रावर या व्यक्तींचा जन्म झाला असेल तर प्रशासकीय क्षेत्रातील नोकरी करताना आढळून येतात। वृषभ राशीत रवीचे कृतिका नक्षत्र येत असल्यामुळे सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात नोकरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। शनी जर कर्मस्थानी बलवान असेल तर नोकरीऐवजी स्वतंत्र व्यवसाय करणारा दिसून येईल। लोखंडाचा व्यवसाय, स्टील उद्योग किंवा या व्यवसायाला लागणाऱ्या इतर साहित्य निर्मिती संबंधित व्यवसायात या व्यक्तींना संधी दिसून येतात। वृषभ राशीच्या व्यक्ती टेक्सटाईल संबंधित व्यवसायात किंवा फॅशन डिझायनिंगच्या व्यवसायात सुद्धा दिसून येतात, कारण हे सर्व उद्योग किंवा व्यवसाय शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली येतात। तिसरी रास आहे मिथुन रास। मिथुन राशीवर मंगळ, बुध, राहू व गुरु या ग्रहांचा प्रभाव दिसून येतो। त्यात मंगळाचा मृगशीर्ष नक्षत्रांची 2 चरणे आणि गुरुच्या पुनर्वसू नक्षत्राची 3 चरणे येतात। राहूची 4ही चरणे आणि बुधाच्या मालकीमुळे मिथुन राशीवर बुधाचा प्रभाव जास्त प्रमाणात असून बुध प्रमाण व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात काम करणारे असतात। वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात डायरेक्टर अथवा उद्योग समूहाचे मालक, उद्योगपती तसेच प्राध्यापक, पत्रकार, लेखक, प्रशासक, पुस्तक विक्रेते, वकील, संपादक, संशोधक म्हणून काम करणारे व्यक्ती या बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात। चौथी रास आहे कर्क रास। कर्क राशीत सर्वाधिक प्रभाव चंद्राचा असल्याने या राशीतील बहुतेक लोक राजकारण, समाजकारण, नेव्ही, मरीन इंजिनिअरिंग, हॉटेल व्यवसाय करणारे, नर्सिंग, हॉस्पिटल, डॉक्टर, इतिहास तज्ज्ञ, राजकीय पुढारी, मंत्री, प्राध्यापक, नौसेनेचे कॅप्टन, राज्य कर्मचारी, भाषा विशारद व अद्भुत वस्तू संग्रह करणारे, वकील इत्यादी क्षेत्रात दिसतात। कवी, लेखक, कलावंत, अभिनय क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीही कर्क राशीच्या आढळून येतात। तसेच खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी कर्क व्यक्ती विश्वासू असतात। या उद्योगात यांना चांगली प्रगती करता येईल। कर्क राशीच्या व्यक्ती कवी मनाच्या व कल्पनाशक्तीच्या भराऱ्या मारणाऱ्या असल्यामुळे जाहिरात क्षेत्रात सुद्धा यांना चांगली प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते। पाचवी रास आहे सिंह रास। सिंह व्यक्ती प्रशासकीय क्षेत्राबरोबरच पोलीस खाते, विशेषतः सुरक्षितता ज्या ठिकाणी असते अशा ठिकाणची प्रशासकीय जबाबदारी या व्यक्ती चांगल्या रीतीने हाताळू शकतात। काही प्रमाणात या व्यक्ती कला क्षेत्रात सादरीकरण, अभिनेते, सिनेमा, अभिनय क्षेत्रातही यांना चांगली गती असते।
तसेच शेती व्यवसाय, धान्य उत्पादन, बागायती या क्षेत्रातही या व्यक्ती प्रामुख्याने आपले करिअर करू शकतात. कारण शुक्राचे आणि केतूचे नक्षत्र या राशीत येत असल्यामुळे शेतीविषयक किंवा फळांची बागायती या क्षेत्रातही या व्यक्ती आपले करिअर करू शकतात. हॉटेल उद्योगाकडेही या व्यक्तींचा कल दिसून येतो. सिंह राशीच्या व्यक्ती सरकारी माल, औषध उद्योग, लाकूड उद्योग, संबंधित उद्योग क्षेत्रात प्रामुख्याने दिसून येतात. 6वी रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्ती चिकित्सक आणि दूरदर्शीपणा या गुणामुळे जीवनात खूप पुढे जाऊ शकतात. बुधाची अचाट स्मरणशक्ती, रवीची नीतिमत्ता आणि चंद्राची उत्तम कल्पनाशक्ती व भावुकता आणि मंगळाचे धैर्य हे गुण कन्या राशीच्या लोकांमध्ये आढळून येतात. कन्या राशीच्या व्यक्ती विद्वान, शास्त्र व्यासंगी, पत्रकार वृत्तीचे दिसून येतात. ही राशी द्विस्वभावी वृत्तीची असल्यामुळे हे लोक आपली मते सतत बदलणारे दिसून येतात. यांच्यात वैचारिक गोंधळ दिसून येतो. बुधाच्या प्रभावामुळे या व्यक्ती लेखन करणारे लेखक, छापखान्याशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती कन्या राशीच्या दिसून येतात. तसेच बँकेत नोकरी करणारे, शेअर मार्केटमधील ब्रोकर्स, गुंतवणूक विषयी सल्ला देणारे सल्लागार आदी व्यक्ती कन्या राशीचे दिसून येतात. कायदेविषयक सल्ला देणारे किंवा वादविवादाशी संबंधित वकिली करणारे लोक, सरकारी नियमांची माहिती करून त्याविषयक छाननी करून योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्ती बुध प्रधान व कन्या राशीच्या दिसून येतात. 7वी रास आहे तूळ रास. तूळ राशी ही कला संपन्न वृत्तीची, समतोल प्रवृत्तीची असून या राशीचे लोक सौंदर्य प्रसाधने, कापड, कागद, स्टेशनरी, कटलरी, किराणा माल, फर्निचर, हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, सराफा दुकान इत्यादी व्यवसायात यशस्वी होतात. तर न्यायाधीश, वकील, बँक मॅनेजर, टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून देखील तुला राशीचे हे लोक कमवितात. टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून देखील तुला राशीचे लोक नाव कमवितात. तसेच या व्यक्ती खाद्यतेल, पेट्रोलियम उद्योग या व्यवसायात दिसून येतात. शुक्र या राशीचा स्वामी असून हॉटेल उद्योग, खानावळ, कलेसंबंधित व्यवसाय, ब्युटी पार्लर, फोटोग्राफी, चित्र स्टुडिओ या उद्योगाशी संबंधित या व्यक्तीचे करिअर असते. 8वी रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक या राशीच्या व्यक्ती सिक्युरिटी फोर्समध्ये, पोलीस दलात, शिपायांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षणापर्यंतच्या पदावर तसेच अधिकारी पदापर्यंत किंवा प्रशासकीय पदापर्यंत आपले प्रभुत्व गाजवणारे असतात. या राशीच्या व्यक्ती शूर असतात. म्हणून पोलीस दलात, मिलिटरी, संरक्षण दलामध्ये प्रामुख्याने यांचा बोलबाला असतो. डॉक्टर, केमिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर तसेच मरीन इंजिनियर या व्यक्ती प्रामुख्याने वृश्चिक राशीच्या दिसून येतात. या राशीच्या कर्मस्थानात सिंह ही रवीची राशी असल्यामुळे या व्यक्ती सरकार दरबारी किंवा निम सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या असतात. रवी जर कर्मस्थानी असेल, नोकरीबरोबर व्यवसाय करतानाही या व्यक्ती आढळून येतात. 9वी रास आहे धनुरास. धनुराशीचे लोक हे शौर्य गाजवणे, स्वामीनिष्ठा आणि उमेदपणा या गुणामुळे उठून दिसतात. बुद्धी आणि गती यांचा सुरेख संगम या राशीत आढळतो. धनु राशीचे लोक राजकीय क्षेत्रात मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत मजल मारतात. कला क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवहारात धनु राशीचे महत्त्वाचे योगदान असते. नाटकाच्या क्षेत्रात सुद्धा धनु राशीच्या व्यक्ती प्रामुख्याने आढळून येतात. बँकिंग, इन्शुरन्स या क्षेत्रात सुद्धा धनु राशीच्या व्यक्ती आढळतात. तसेच मनोरंजन क्षेत्राशी संबंधित किंवा फूड इंडस्ट्री, डायमंड उद्योगाशी सुद्धा काही प्रमाणात धनु व्यक्तीचा संबंध दिसून येतो. तसेच धनु राशीत रवीचे उत्तराषाढा नक्षत्र असल्याने काही प्रमाणात या व्यक्ती सरकारी किंवा निम सरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय क्षेत्रात संबंधित नोकरी करताना सुद्धा आढळून येतात. तसेच टेलिकम्युनिकेशन, पर्यटन उद्योगाशी सुद्धा धनु राशीच्या व्यक्ती आढळून येतात. समाजकारण, सामाजिक प्रबोधनकार, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणाधिकारी अशा पदांची धनु व्यक्तींचा संबंध येतो. धनु व्यक्तीच्या स्वतः शिक्षण संस्था, कॉलेजमध्ये सुद्धा आढळून येतात. परंतु नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसायातच धनु व्यक्ती विशेष करून रममान होताना दिसतात. म्हणजेच बौद्धिक अधिष्ठान लाभलेल्या या व्यक्तींना व्यवसाय हाच अनुकूल राहील. 10वी रास आहे मकर रास. मकर राशीत चंद्राचे प्राबल्य असल्यामुळे पेट्रोलियम उद्योग, पेट्रोल पंप, डेअरी उद्योग क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत करताना दिसतात. व्यवसाय असो की नोकरी या दोन्हीमध्ये मकर राशीत मंगळाचे प्राबल्य थोड्या प्रमाणात आहे. कारण मंगळाचे धनिष्ठ नक्षत्र मकर राशीत 2 चरणात असल्याने बांधकाम व्यवसायासंबंधित किंवा जमिनीच्या व्यवसायात सुद्धा मकर राशीच्या व्यक्ती करिअर करताना दिसून येतात. घर, जमीन जुमला इत्यादीच्या व्यवहारात काही प्रमाणात मकर राशींना यश मिळू शकते. तसेच दिलेली कामे तेवढ्याच मेहनतीने करणे हा गुणधर्म असल्याने
बांधकाम क्षेत्र, सिमेंट उद्योग, स्टील निर्मिती, खाण उद्योग या क्षेत्राशी या व्यक्तींचा संबंध दिसून येतो। तसेच इंजिनिअरिंग क्षेत्राशी देखील मकर राशीचा संबंध दिसून येतो। प्रिंटिंग उद्योग, प्रशासन संस्था यासारख्या उद्योगातही मकर राशीच्या व्यक्ती आपले करिअर करताना आढळतात। 11वी रास आहे कुंभ। वरवरचे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही। कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात। कोणत्याही करिअरमध्ये ही राशी समय सूचक असते। त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सहज सोडवितात। केमिकल, डॉक्टर, इम्पोर्ट एक्सपोर्ट, वस्त्रे, लोकर, रेशीम, सिल्कच्या वस्तू, विजेची उपकरणे, वायू तत्वावर चालणाऱ्या गोष्टी, जहाज, होड्या, मोटार, वकिली, शिक्षण घेऊन त्यात करिअर करणे, धातूंशी संबंधित व्यवसाय करणे, शिक्षकी पेशा, व्याख्याते, घाऊक व्यापारी, रेल्वे, एसटी महामंडळात मोठ्या पदावर काम करणे यासारख्या करिअरच्या वाटा कुंभ राशीला त्यांच्या मंगळ आणि बुधावरून ठरतात। 12वी रास आहे मीन रास। मीन या राशीच्या व्यक्ती बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या, कारकून, हिशेब, तपासनीस, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आढळून येतात। धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या, पुरोहित, सल्लागार, कर्मकांड करणाऱ्या व्यक्ती मीन राशीत दिसून येतात। वैराग्याची व बुद्धिमानाची ही राशी आहे। आत्मज्ञान, धार्मिक व देवधर्माची आवड असणाऱ्या असतात। या राशीमध्ये बौद्धिक क्षमता प्रचंड असते। लेखन करणारे, साहित्यिक, प्राध्यापक यांच्यावर मीन राशीचा अंमल असतो।